नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 14 च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, बरेच प्रश्न हे विद्यार्थ्यांना कठीण गेले, ते प्रश्न चुकलेले प्रश्न ते का चुकले याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओची जे काही पाहत असताना जे काही मी सांगतोय ते वहीत लिहून घेत चला मित्रांनो, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे। फक्त पोलीस भरती नाही तर इतरही सर्व स्पर्धा परीक्षेकरता हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी अतिशय माहिती मी संग्रहित करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। तर आवर्जून तुम्ही वहीत लिहून घेत जात चला मित्रांनो। तर चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानमधील पहिला प्रश्न होता मित्रांनो, आर्या राजेंद्रन ही भारतातील महानगरपालिकेची सर्वात कमी वयाची महापौर बनली आहे, तर ती कोणत्या शहराची महापौर म्हणून निवड झालेली आहे? आर्या राजेंद्रन ही सर्वात कमी वयाची महापौर ठरलेली आहे भारतातली, तर ती कोणत्या शहराची? पहिला पर्याय चेन्नई, दुसरा आहे बेंगलोर, तिसरा आहे नेल्लोर आणि चौथा आहे तिरुवनंतपुरम। तर मित्रांनो, आर्या राजेंद्रन ही तिरुवनंतपुरम या शहराची महापौर बनलेली आहे। आर्या राजेंद्रनविषयी माहिती पाहूया। आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात युवा महापौर ठरलेली आहे, लक्षात ठेवा। देशातील सर्वात युवा महापौर कोण? तर आर्या राजेंद्रन। ती केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या शहराची महापौर बनलेली आहे मित्रांनो। आणि आर्या ही BSc सेकंड इयर गणित शिकत आहे, लक्षात ठेवा। तर ही लक्षात ठेवा आर्या राजेंद्रन। आणि केरळचे मुख्यमंत्रीसुद्धा लक्षात ठेवायचं, पिनराई विजयन। कोण आहे? CM पिनराई विजयन। आणि कॅपिटल कोणती आहे? केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, आणि त्या शहराची आर्या राजेंद्रन ही महापौर ठरलेली आहे, सर्वात युवा महापौर देशातील। त्यानंतर 27वा प्रश्न पहा, वाजपेयी द इयर्स दॅट चेंज इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिला पर्याय मनोज सिन्हा, दुसरा आहे शक्ती सिन्हा, तिसरा आहे चेतन भगत आणि चौथा आहे प्रकाश जावडेकर। तर मित्रांनो, वाजपेयी द इयर्स दॅट चेंज इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे शक्ती सिन्हा। हे लक्षात असू द्या, कारण लेटेस्ट पुस्तक आहे आणि याविषयी माहिती असायला हवी की वाजपेयी द इयर्स दॅट चेंज इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? तर शक्ती सिन्हा। आणि आपण दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस आपण सुशासन दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा। 25 डिसेंबर, तर 25 डिसेंबर सुशासन दिन। त्यानंतर प्रश्न पहा, देशातील पहिले ग्लास स्कायवॉक कोणत्या राज्यात निर्माण झाले आहे? देशातील पहिले ग्लास स्कायवॉक, तर पहिला पर्याय बिहार, दुसरा आहे झारखंड, तिसरा आहे मेघालय आणि चौथा आहे उत्तराखंड। तर देशातील पहिले ग्लास स्कायवॉक मित्रांनो हे बिहार राज्यात निर्माण झालेले, लक्षात ठेवा, ग्लास स्कायवॉक। त्यानंतरचा प्रश्न पहा, युनोचे स्थायी सदस्य देश 5 असतात, ते कोणते? या पर्यायातून निवडायचं आहे। पहिला पर्याय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चीन, दुसरा पर्याय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान, रशिया, तिसरा पर्याय अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन, जपान आणि चौथा अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, चीन। तर मित्रांनो, युनोचे स्थायी सदस्य 5 असतात। स्थायी सदस्य किती असतात? 5, आणि अस्थायी राहतात 10, लक्षात ठेवा। स्थायी 5 आणि अस्थायी 10। नुकताच भारत हा 8व्या वेळेस युनोचा अस्थायी सदस्य झालेला आहे, अस्थायी सदस्य झालेला आहे। 2 वर्षासाठी राहते मित्रांनो, आणि भारत हा अस्थायी सदस्य यावर्षी झालेला आहे। 2021-22 साठी हा भारत अस्थायी सदस्य राहणार आहे। तर 5 कायमस्वरूपी सदस्य राहतात, स्थायी सदस्य राहतात, ते म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो, त्या कायमस्वरूपी सदस्याचा फ्रेश, काय? फ्रेश, फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना आणि इंग्लंड। फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना, इंग्लंड हे फ्रेश लक्षात ठेवलं की आपल्याला अमेरिका, फ्रान्स,
रशिया, अमेरिका, चायना आणि म्हणजे ब्रिटन. लक्षात ठेवा. तर हे पर्याय क्रमांक 4. आता युनोची स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945ला झाली. आणि युनोचे प्रमुख कोण आहेत? महासचिव अँटिनिओ गुटेरेस. अँटिनिओ गुटेरेस हे लक्षात ठेवा, गुटेरेस. आणि एकूण सदस्य किती आहेत मित्रांनो? 193. युनोचे एकूण सदस्य किती आहेत तर 193 देश आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. अँटिनिओ गुटेरेस हे महासचिव आहेत आणि स्थापना 24 ऑक्टोबर 1945. आणि स्थायी सदस्य कोणते आहेत तर फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना, इंग्लंड. आणि अस्थायी सदस्य किती राहतात? 10 राहतात. अशा पद्धतीने एका ठिकाणी माहिती संग्रहित केली की आपल्याला ते कोणताही प्रश्न युनोचा तर त्या प्रसंगी आपल्याला ते आला पाहिजे प्रश्न. हे एका ठिकाणी माहिती असली की सगळे काही येते मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, 1 फॅमिली 1 जॉब ही योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? पहिला पर्याय आसाम, दुसरा आहे सिक्कीम, तिसरा आहे उत्तराखंड आणि चौथा आहे हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो 1 फॅमिली 1 जॉब जी योजना आहे ती सिक्कीम राज्याने सुरू केली. कोणत्या? सिक्कीम. मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी ही योजना 12 जानेवारी 2019 रोजी लागू केली होती त्याच्या राज्यात. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना राबवणारे सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य ठरले. लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकते 1 फॅमिली 1 जॉब राबवणारे पहिले राज्य कोणते? कोणत्या राज्यानं सुरू केली तर सिक्कीम या राज्याने चालू केली मित्रांनो. लक्षात ठेवा, सिक्कीम राज्य 1 फॅमिली 1 जॉब ही योजना. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, ओझोन दिन कोणत्या दिवशी असतो? पहिला पर्याय 28 सप्टेंबर, दुसरा आहे 15 सप्टेंबर, तिसरा आहे 16 सप्टेंबर आणि चौथा आहे 8 सप्टेंबर. मित्रांनो यामधले प्रत्येक दिनविशेष हे महत्त्वाचे आहे. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असतो, 16 सप्टेंबर हा ओझोन दिन आहे, 15 सप्टेंबर अभियंता दिन आहे आणि 28 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो ओझोन दिन याविषयी आपण काही माहिती पाहूया. ओझोन दिन कधी असतो तर 16 सप्टेंबर असतो मित्रांनो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार 1995 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. 1995 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा. आणि उद्देश काय या दिवस साजरा करण्याचा तर ओझोन थराच्या संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे. ओझोन थर आपल्या पृथ्वीला कसं संरक्षण देते याविषयी जागरूकता निर्माण करणे आहे मित्रांनो. ओझोन थर हा 20 ते 40 किलोमीटर दरम्यान वातावरणात आढळतो. ओझोन थर हा सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणापासून म्हणजेच अतिनील किरण राहतात. ते जर ओझोन लेअर नसती तर ते अतिनील किरण सरळ पृथ्वीवर आले असते मित्रांनो आणि मग पृथ्वीवरील जीवजंतू हे नष्ट झाले असतील. तर हे ओझोन थर त्यापासून आपल्याला संरक्षण करते. लक्षात ठेवा. सूर्याच्या हानिकारक जे अल्ट्राव्हायलेट किरण असते त्याच्यापासून पृथ्वीचं संरक्षण करते. ओझोन लेअर अतिनील किरण शोषून घेतो. लक्षात ठेवा. ओझोन लेअर काय करतो? हे अतिनील किरण शोषून घेते. 16 सप्टेंबर 1987ला मॉन्ट्रियल करार झाला होता. लक्षात ठेवा. आणि मॉन्ट्रियल करार हे कशा संदर्भात आहे तर ओझोन लेअरशी संबंधित आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की प्रश्न नेहमी येऊ शकते की मॉन्ट्रियल करार कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर ओझोन लेअरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. जो ओझोन लेअर विषयी आहे याच दिवशी स्वाक्षरी झाली म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस हा ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येते मित्रांनो. लक्षात ठेवा. तर या ज्या गोष्टी आहेत ते आपण लिहित चला, कारण काही कालांतराने याच्यावर आपल्याला विस्मरण होऊ शकते. त्यामुळे आपण या गोष्टी वहीवर लिहित चला मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. मॉन्ट्रियल करारसुद्धा महत्त्वाचा या दृष्टिकोनातून. हा 1987ला या दिवशी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. ओझोन लेअरविषयी आहे तो. तर ओझोन दिन कोणता? 16 सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोण कार्य करते? भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी. पहिला पर्याय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, दुसरा आहे राष्ट्रपती, तिसरा आहे महान्यायवादी आणि चौथा आहे महाधिवक्ता. तर मित्रांनो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महान्यायवादी असतो. लक्षात ठेवा.
भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? तर महान्यायवादी. लक्षात ठेवा. कलम 76 राज्यघटनेच्या कलम 76 त्यांची नेमणूक होते. नेमणूक ही राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा. आणि पदाचा कालावधी राज्यघटनेत निश्चित नाही. लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात मित्रांनो. आणि कार्य काय मग? कारण महत्त्वाचं आहे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणल्यावर. तर राष्ट्रपतीकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणे हे विधिविषयक बाबीवर. लक्षात ठेवा. विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणे हे त्यांचं कार्य आहे. म्हणून भारतात सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? तर महान्यायवादी. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचा कलम लक्षात ठेवा. कलम किती? 76. त्यानंतर पहा मित्रांनो, 33वा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मंत्र्याच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली? लक्षात ठेवा. मंत्र्याच्या संख्येवर मर्यादा कधी घालण्यात आली? आता 92वी घटना दुरुस्ती आपल्याला माहीत आहे भाषाविषयक आहे. बोडो, संथाली, डोगरी आणि मैथिली ह्या भाषेचा समाविष्ट 92व्या घटना दुरुस्तीनं झाला होता. 86वी घटना दुरुस्ती ही शिक्षणाच्या संदर्भात झालेली आहे. आणि 91वी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो ती की मंत्र्याच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. ती 91वी घटना दुरुस्ती आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती मित्रांनो. 91वी घटना दुरुस्ती कधी? 2003 मध्ये झाली. कलम 75 आणि कलम 164 या कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली. लक्षात ठेवा. हे कलम लक्षात ठेवा. कोणते? 75 आणि कलम 164 या कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली. केंद्रीय व घटक राज्यातील मंत्रिमंडळाची सदस्य संख्या म्हणजे लोकसभा, केंद्रीय आणि लोकसभा व राज्यातील विधानसभा या सदस्याच्या संख्येचे जे आहे त्या 15% जास्त असणार नाही मंत्री संख्या. लक्षात ठेवा. मंत्रिमंडळाची संख्या जी आहे ना ती लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्याच्या 15% जास्त असणार नाही. म्हणजेच महाराष्ट्रात समजा 288 सदस्य आहेत त्याचे 15% किती होतील मित्रांनो? जवळपास 43. म्हणजे 43पेक्षा जास्त मंत्री असणार नाही महाराष्ट्रात. असं हे बंधन कायद्यानं करून दिलं. नाही तर काय होत होतं की 2003 पूर्वी मंत्र्याची संख्या ही जास्त राहत होती मित्रांनो. आणि त्यामुळे काय होत होतं की खर्चसुद्धा तेवढाच वाढत होता. तर हे लक्षात ठेवा की 91वी घटना दुरुस्ती जी आहे ती 2003 नुसार लक्षात ठेवायचं की 15%पेक्षा जास्त मंत्रिमंडळाची संख्या असता कामा नये. सदस्य संख्या जी आहे ती 15%पेक्षा जास्त असणार नाही. लोकसभा आणि राज्यातील विधानसभा. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही लय महत्त्वाचा एक घटक आहे की घटक राज्याच्या बाबतीत मंत्रिमंडळाची संख्या ही कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्याला धरून 12पेक्षा कमी असणार नाही. हे सुद्धा एक तरतूद करण्यात आली मित्रांनो. म्हणजेच जसं की गोव्याला किती सदस्य संख्या आहे मित्रांनो? तर 40. आता गोव्याला जर 40 असेल त्याची 15% म्हणजेच किती झाले मित्रांनो? 6. तर ती मंत्रिमंडळाची संख्या खूप कमी होत होती. त्यामुळे एक अट घातली की 12पेक्षा कमी असणार नाही मंत्री. लक्षात ठेवा. 12पेक्षा मंत्री कमी असणार नाही. इतर राज्यात आपल्या महाराष्ट्रात 12पेक्षा जास्त आहे, 43 मंत्री असतात. तर हे लक्षात ठेवायचं की 12पेक्षा कमी असणार नाही अशी तरतूद करण्यात आली. घटक राज्याच्या बाबतीत मंत्रिमंडळाची संख्या ही कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्याला धरून 12पेक्षा कमी असणार नाही ही तरतूद करण्यात आली. आणि लोकसभा विधानसभेच्या सदस्याच्या 15%पेक्षा जास्त असणार नाही मंत्रिमंडळाची संख्या ही सुद्धा तरतूद या 91व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली होती मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या सेवेचा अखिल भारतीय सेवामध्ये समावेश होत नाही? अखिल भारतीय सेवामध्ये समावेश होत नाही. कोणत्या सेवा आहेत? पहिला पर्याय भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS, नंतर भारतीय विदेश सेवा म्हणजेच फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस. तर आणि भारतीय वनसेवा म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFS म्हणतात आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणतात त्याला.
फॉरेन सर्व्हिस. तर यामधला कोणता जी सेवा आहे ती अखिल भारतीय सेवामध्ये समावेश होत नाही. तर मित्रांनो, अखिल भारतीय सेवा आहेत एकूण 3. एकूण किती आहेत? 3 अखिल भारतीय सेवा आहेत मित्रांनो. पहिली आहे भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS. दुसरा आहे भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस. त्यानंतर भारतीय वनसेवा म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFS म्हणतात. हे 3 जे आहेत ते अखिल भारतीय सेवा आहेत मित्रांनो. आणि भारतीय विदेश सेवा म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस, म्हणजे जे राजदूत वगैरे राहतात इतर देशाचे, तर ते इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये येतात. आता भारतीय प्रशासकीय सेवा IAS, जे कलेक्टर लेवलचे अधिकारी राहतात ते IAS सगळे, आणि भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा हे IFS. तर हे 3 जे राहतात ते अखिल भारतीय सेवा आहेत मित्रांनो. पण भारतीय विदेश सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस ही केंद्रीय गट अ सेवा आहे. केंद्रीय गट अ सेवा आहे, लक्षात ठेवा. आणि एकूण केंद्रीय सेवा किती आहेत? तर 58 गट सेवा आहेत. किती आहेत? 58 गट अ सेवा आहेत केंद्रीय सेवा. आता भारतीय विदेश सेवा जी आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस, ही केंद्रीय सेवा असली तरी ती अखिल भारतीय सेवाशी स्पर्धा करते. अखिल भारतीय सेवाशी स्पर्धा करते. पदानुक्रमानुसार ती IAS नंतर येते मित्रांनो, लक्षात ठेवा. IAS नंतर येते. कोणती? इंडियन फॉरेन सर्व्हिस नंतर येते. तर तिची वेतन श्रेणी ही IPS पेक्षा वरची आहे, लक्षात ठेवा. तिची वेतन श्रेणी जी आहे ती IPS पेक्षा वरची आहे. म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा IAS पेक्षा नंतर येते आणि IPS पेक्षा वरची वेतन श्रेणी आहे, लक्षात ठेवा. कोणती? इंडियन फॉरेन सर्व्हिस. त्यानंतर मित्रांनो, कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे निश्चित करते. कोकणची उत्तर दक्षिण सीमा जी राहते ती महाराष्ट्राचा मॅप, आणि कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा मित्रांनो कोण निश्चित करते, लक्षात ठेवा. आचरा ते दमणगंगा नदीपर्यंत, दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत, तानसा ते माड नदीपर्यंत, वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत. तर मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, ही दमणगंगा नदी आणि इथे तेरेखोल नदी, यात ही जे उत्तरेला दमणगंगा आणि दक्षिणेला कोणती? तेरेखोल नदी, ही कोकणची उत्तर दक्षिण सीमा निश्चित करते, लक्षात ठेवा मित्रांनो. दमणगंगा आणि तेरेखोल. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे मित्रांनो याचं. त्यानंतर सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता? पहिला आहे अमरावती, दुसरा आहे औरंगाबाद, तिसरा आहे नागपूर आणि चौथा आहे नाशिक. तर मित्रांनो, विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे जर पाहिलं तर औरंगाबाद जिल्ह्यात येते, औरंगाबाद विभागात येते, लक्षात ठेवा. औरंगाबाद विभागात 8 जिल्हे आहेत आणि कोकणमध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. पालघरला धरून एकूण 7 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. आणि नागपूरमध्ये 6 जिल्हे, अमरावतीमध्ये 5 जिल्ह्याची संख्या आहे, पुणे 5, नाशिक 5. तर हे लक्षात ठेवायचं की अमरावती, पुणे, नाशिक या 3 विभागाचा जे आहेत विभाग, इथे जिल्ह्याची संख्या मात्र सारखी आहे. प्रश्न असाही निर्माण होऊ शकते की कोणत्या 3 विभागात जिल्ह्यांची संख्या सारखी आहे? तर कोणत्या? अमरावती, नाशिक आणि पुणे. आणि सर्वात जास्त कोणते? औरंगाबाद, दुसरं कोकण, नंतर नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक. तर अमरावती, पुणे, नाशिक यांची संख्या 5 ही सारखीच आहे मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. सर्वात जास्त 16 तालुके असणारे जिल्हे कोणते? 16 तालुके ज्यामध्ये आहेत असे जिल्हे कोणते? यवतमाळ रत्नागिरी, यवतमाळ अहमदनगर, यवतमाळ नाशिक आणि यवतमाळ नांदेड. तर मित्रांनो, 16 तालुके असणारे महाराष्ट्रात 2 जिल्हे आहेत, ते म्हणजे यवतमाळ आणि नांदेड. यामध्ये एकूणच 16 तालुके आहेत, लक्षात ठेवा. सर्वात जास्त तालुका असणारे 2 जिल्हे, यवतमाळ आणि नांदेड.
तर मित्रांनो इथे पहा सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे यवतमाळ नांदेडमध्ये 16 आहेत. जळगाव, रायगड, नाशिक, चंद्रपूर इथे 15 तालुके आहेत. या जिल्ह्यात किती तालुके आहेत तर 15. नंतर अहमदनगर, पुणे, नागपूर, अमरावती इथे 14 तालुके आहेत मित्रांनो. अहमदनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती इथे 14. इथे लक्षात ठेवायचं जरा नाच पहा जळगाव, रायगड, नाशिक आणि तर हे 15 तालुके असणारे लक्षात ठेवा जिल्हे. आणि यवतमाळ नांदेड सर्वात जास्त. कारण असाही प्रश्न विचारू शकते की वरीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सारखे तालुके आहेत. तर जळगाव, रायगड, नाशिक आणि चंद्रपूर इथे 15 तालुके आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, पहिला मानवनिर्मित धागा कोणता? पहिला पर्याय रेयॉन, दुसरा आहे नायलॉन, तिसरा आहे पॉलिएस्टर आणि चौथा आहे टेरिलिन. तर मित्रांनो पहिला मानवनिर्मित धागा जे आहे ते रेयॉन आहे. रेयॉन पहिला मानवनिर्मित धागा असून तो सेल्युलोज पासून तयार केला जातो. लक्षात ठेवा सेल्युलोज पासून तयार केला जातो. कापूस किंवा लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये मिसळून तयार होणाऱ्या द्रावणाचे रूपांतर धाग्यामध्ये करतात मित्रांनो. या धाग्यांना सूर्यकिरणासारखी चकाकी असते म्हणून त्याला रेयॉन असे म्हणतात. हा रेयॉन धागा जलद जळतो. आणि तर लक्षात ठेवा की रेयॉन हा पहिला मानवनिर्मित धागा आहे. त्यानंतर 39वा प्रश्न पहा, पितळ हे संमिश्र कशापासून बनते? तांबे कथील, तांबे जस्त, तांबे शिसे, तांबे निकेल. तर लक्षात ठेवायचा इथं फॉर्म्युला पितळ तांबे जस्त. पितळ तांबे जस्त. तर पितळ तांबे जस्त कोणता पर्याय आहे मित्रांनो? तर 2 नंबर. पितळ तांबे जस्त. तांबे आणि जस्त जे आहे तर पिताजी. लक्षात ठेवा पितळ कशापासून? तांबे आणि जस्त. ब्रांझ तांबे कथील जस्त किंवा तांबेन कथील. गनमेटल जे आहे ते तांबे आणि कथील आणि जस्त यापासून गनमेटल बनवले जाते. आणि जर्मन सिल्वर जे आहे ते तांबे जस्त आणि निकेल. तांबे जस्त आणि निकेल. तर हे लक्षात ठेवा की पितळ तांब्याचे संमिश्र आहेत. तर पितळ हे संमिश्र कशापासून बनतात? तांबे आणि जस्त. त्यानंतरचा प्रश्न पहा, तांबे व पितळ या भांड्यांना कल्लही करण्यासाठी कोणता धातू वापरतात? पहिला आहे कथील, दुसरा आहे कार्बन, तिसरा आहे क्रोमियम आणि चौथा आहे जस्त. तर मित्रांनो तांबे व पितळ या भांड्यांना कल्लही करण्यासाठी कथील हा धातू वापरतात. कोणता? कथील हा धातू वापरतात मित्रांनो लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारताचे नवीन संसद भवन निर्माण करणारी कंपनी कोणती? नुकतंच भारताची नवीन संसद भवन निर्माण होत आहे तर ती निर्माण करणारी कंपनी कोणती म्हणते? तर पहिला पर्याय टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, दुसरा आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, तिसरा आहे L&T आणि चौथा आहे बिर्ला लिमिटेड. तर मित्रांनो भारताचे नवीन संसद भवन जे आहे ते 10 डिसेंबर 2020ला भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला मित्रांनो. 10 डिसेंबर 2020ला. 2022पर्यंत जे की आपण भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण होत आहेत 2022मध्ये मित्रांनो. त्याचवेळी संसदेचं लोकार्पण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा. पण नवी संसद जी असणार ती त्रिकोणी आकाराची असणार आहे लक्षात ठेवा. आणि टाटा प्रोजेक्ट कंपनीला संसद भवन उभारण्याचं कंत्राट मिळालं लक्षात ठेवा. टाटा प्रोजेक्ट कंपनी. त्यानंतर पहा 42वा प्रश्न, क्षकिरणाचा शोध यांनी लावला? पहिला आहे रॉन्टगेन, दुसरा आहे मादाम क्युरी, तिसरा आहे पेरी क्युरी आणि चौथा आहे रॉजर बेकन. तर मित्रांनो क्षकिरणाचा शोध हे रॉन्टगेनला लावला होता लक्षात ठेवा. क्षकिरणाचा शोध रॉन्टगेनने लावला. त्यानंतरचा प्रश्न पहा, मूळ राज्यघटनेमध्ये एकूण भाग किती, कलमे किती आणि परिशिष्ट किती म्हणते? तर पहा आता सध्या 24 भाग, 444 कलम आणि 12 परिशिष्ट आहे सध्याच्या काळात लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे सध्या. आणि मूळ राज्यघटना ही त्यामध्ये एकूण भाग जे होते ते 22, कलम होते ते 395 होते मित्रांनो आणि परिशिष्ट किती होती तर 8. म्हणजेच आता 8चे परिशिष्ट किती झाले 12,
395चे कलम 444 आणि 22 भागाचे 24 भाग झाले. हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्याचे आणि मूळ राज्यघटनेत किती होते? 22 भाग होते, 395 कलम होती आणि 8 परिशिष्ट होते मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. 1875 साली आर्य समाजाची स्थापना यांनी केली. आर्य समाजाची स्थापना यांनी केली 1875 मध्ये. पहिला पर्याय स्वामी विवेकानंद, दुसरा आहे स्वामी दयानंद सरस्वती, तिसरा आहे रामकृष्ण परमहंस आणि चौथा आहे राजाराम मोहन राय. तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई येथे केली मित्रांनो. 1877 मध्ये आर्य समाजाच्या घटनेला मूळ स्वरूप देण्यात आले. त्यानंतर लाहोर हेच समाजाचे प्रमुख केंद्र बनले. लाहोर हे समाजाचे प्रमुख केंद्र बनलं होतं नंतर मित्रांनो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला होता मित्रांनो 1874ला, लक्षात ठेवा. आणि 1875ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारचा अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता? लक्षात ठेवा. तर पहिला पर्याय यशवंतराव चव्हाण, दुसरा आहे बाळासाहेब खेर, तिसरा आहे सी डी देशमुख आणि चौथा आहे के एस पन्नीकर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सी डी देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्र सरकारचा जे अर्थमंत्रीपद होतं त्यावेळेस ते अर्थमंत्री होते त्याचा पदाचा राजीनामा दिला होता मित्रांनो सी डी देशमुख यांनी. त्यानंतरचा प्रश्न पहा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय पहिला विनोबा भावे, दुसरा आहे सेनापती बापट, तिसरा पर्याय केशवराव जयदे आणि चौथा आहे नारायण लोखंडे. तर मुळशी सत्याग्रह मित्रांनो चे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते मित्रांनो, लक्षात ठेवा. देशात धरणाच्या विरोधात, जे धरण बांधकाम आहे त्याच्या विरोधात लढलेला हा पहिला सत्याग्रह आहे, लक्षात ठेवा. 1920 मध्ये मुळशी सत्याग्रह नेतृत्व कोणी केले? मग सेनापती बापट. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. फिफा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू म्हणून रॉबर्ट लेव्हांडोव्स्की यांची निवड करण्यात आली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून. तर हे रॉबर्ट लेव्हांडोव्स्की हा पोलंड देशाचा आहे मित्रांनो. हे सुद्धा लक्षात असू द्या. फिफा फुटबॉल जे आहे त्यातला सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू हा पोलंड देशाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रॉ ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? अमेरिका, रशिया, भारत आणि पाकिस्तान. तर मित्रांनो रॉ जी आहे ती भारत देशाची गुप्तचर संस्था आहे. आता आपण काही देश व गुप्तचर विभाग पाहूया. भारताची जशी रॉ आहे तशीच अमेरिकेची CIA आहे, रशियाची KGB, नंतर ब्रिटनच्या MI5, इस्रायलचे मोसाद, पाकिस्तानची ISI. तर रॉचे प्रमुख कोण आहे मित्रांनो? तर रॉचे प्रमुख आहे सामंत गोयल. कोण आहे? सामंत गोयल. आणि रॉचं लॉंग फॉर्म काय होते? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच काय? रॉ. आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, लक्षात ठेवा. रॉचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. आणि प्रमुख कोण आहे? सामंत गोयल. आणि कधी कधी लॉंग फॉर्म विचारू शकतात, लक्षात ठेवा. रॉचे फुल फॉर्म काय? तर रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, रॉ. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न पहा. 49वा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात बांधण्यात येणार आहे. तो कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे मित्रांनो? लक्षात ठेवा. तर पहिला पर्याय चिनाब, दुसरा आहे ब्रह्मपुत्रा, तिसरा आहे झेलम आणि चौथा आहे सतलज. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मित्रांनो चिनाब या नदीवर बांधण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात येत असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर रियासी जिल्हा आहे इथे बांधण्यात येणार आहे. 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे मित्रांनो. 2022 पर्यंत हा पूल तयार झाल्यानंतर कटरावरून श्रीनगरचा प्रवास 5 ते 6 तासांनी कमी होईल, लक्षात ठेवा. लांबी
1315 मीटर, उंची 359 मीटर आहे. लक्षात ठेवा, उंची किती? 359. आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरने जास्त आहे. लक्षात ठेवा. म्हणजे उंची आणि लांबी हे महत्त्वाचं आहे, कारण सर्वात उंच पूल आहे म्हणल्यावर 359 मीटर लक्षात ठेवायचं. तर हे कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर. लक्षात ठेवा, रियासी जिल्हा. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न, चिल्लाटी हल्दीबाडी रेल्वेचे उद्घाटन झाले. हे रेल्वे स्टेशन भारत व कोणत्या देशाशी जोडणारे आहे? चिल्लाटी आणि हल्दीबाडी जे रेल्वे झाले, उद्घाटन झालं, ते रेल्वे स्टेशन भारत व कोणत्या देशाशी जोडणारे आहे? पहिला पर्याय म्यानमार, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे भूतान आणि चौथा आहे बांगलादेश. तर मित्रांनो, चिल्लाटी हल्दीबाडी रेल्वे स्टेशनविषयी आपण काही माहिती पाहूया. कारण नुकत्याच 17 डिसेंबर 2020मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या उपस्थितीत या रेल सेवेला सुरुवात झाली. आणि महत्त्वाची बातमी आहे, 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्धामुळे, कारण त्यावेळेस भारत पाकिस्तान का म्हणतो आपण? कारण बांगलादेश हा पाकिस्तानचाच भाग होता, तर पूर्व पाकिस्तान होता, आणि जो आताचा मूळ पाकिस्तान ते पश्चिम पाकिस्तान. तर 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्धामुळे बंद झालेली रेल्वे सेवा 55 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर हे पश्चिम बंगालमधील हल्दीबाडी, कूचबिहार जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये. तर आसामच्या जवळपास, आसाम राज्याला लागून, तर इथे, आणि बांगलादेशमधील चिल्लाटी दरम्यान रेल्वे सेवा आहे. ही हल्दीबाडी जी आहे ते पश्चिम बंगालमध्ये भारतीय इंटरनॅशनल सीमेजवळ 4.5 किलोमीटरच्या तितक्यात आहे. आणि बांगलादेशमधील चिल्लाटी जी आहे ती जवळपास 7 ते 8 किलोमीटर इंटरनॅशनल बॉर्डरच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. तर या दोन जे रेल्वे स्टेशन चिल्लाटी आणि हल्दीबाडी हे रेल्वे पुन्हा 55 वर्षानंतर सुरू होणार आहे. आणि हे मग चिल्लाटी कुठे आहे? तर बांगलादेशमध्ये. हल्दीबाडी ही लक्षात ठेवा पश्चिम बंगालमध्ये. हे एक लक्षात ठेवायचं, चिल्लाटी हे बांगलादेशमध्ये आहे आणि हल्दीबाडी ही कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि ही रेल्वे सेवा आता 17 डिसेंबर 2020मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या उपस्थितीत या सेवेला सुरुवात झाली. तर हे लक्षात ठेवायचं, होणार आहे. तर मित्रांनो, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण इथे संपलेले आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या जे व्हिडिओ पाहता त्याच अनुषंगानं आपण ते पूर्ण मुद्दे आपल्या वहीत लिहून घेत चला मित्रांनो. कारण ही जी माहिती आहे ती विस्तृत प्रमाणात दिलेली आहे. आपण वन लाईन कधीच वाचायचं नसते मित्रांनो, कारण वन लाईन काही चिरकाल लक्षात राहत नाही. तर असं विस्तृत प्रमाणात जर वाचलं आणि ते जर नोट्स काढत गेलो तर आपल्या जे काही पेपरमध्ये प्रश्न येणार आहेत त्याच दृष्टिकोनातून आपण तयारी करायला हवी मित्रांनो. तर फक्त एकच पोलीस भरतीचं उद्दिष्ट न ठेवता इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली पाहिजे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.